मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना म्हणजे महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम। तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना 42,000 रुपये मिळालेले आहेत। तर हे विद्यार्थी म्हणजे अप्रेंटिसशिप करतायत वेगवेगळ्या प्रकारची, त्यांच्यासाठी योजना आहे। आता त्यांना एक आनंदाची बातमी आहे ती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जे मित्र बाकी राहिले आहेत त्यांना सुद्धा ही आनंदाची बातमी द्यायची आहे, जेणेकरून त्यांचाही फायदा, तुमचा फायदा झाला आहे तसाच त्यांचाही फायदा या ठिकाणी होईल। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आनंदाची बातमी काय आहे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्यांचाच फायदा होईल। आणि चॅनल नवीन असाल तर या ठिकाणी सबस्क्राइब करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। या ठिकाणी डेडलाईन होती MAPSचे अर्ज भरण्याची, तर ती 25 मार्च। याच्यापूर्वी आपण एक नोटिफिकेशन बघितलेलं होतं। तर या नोटिफिकेशनला आपण त्याच दिवशी एक व्हिडिओ टाकला होता की बरेच विद्यार्थ्यांचे क्लेम लाईव्ह केलेले आहेत जे डज नॉट एक्झिस्ट येत आहेत। त्यामुळे त्या दिवशी पण मी सांगितलं होतं जोपर्यंत क्लेम लिंक चालू आहे तोपर्यंत क्लेम करत राहा। तर आजची अपडेट अशी आहे की तुम्हाला अजूनही क्लेम लिंक चालू ठेवली आहे, त्यामुळे अजूनही तुम्ही क्लेम करू शकता असं या ठिकाणी दिसतं आहे। म्हणजेच नवीन क्लेम करणे, रिजेक्टेड क्लेम पुन्हा करणे, क्लेम रेक्टिफाय करणे चालू ठेवलेले आहे। ही पहिली आनंदाची बातमी आहे। त्याचबरोबर सध्या तरी नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा चालू ठेवलेले आहे आणि क्लेम करणे सुद्धा चालू ठेवले आहे, म्हणजे कोणती त्या ठिकाणी टॅब बंद केलेला दिसत नाही आहे। त्याचबरोबर पुढे बघाल तर 250 कोटीपेक्षा वाटप आजपर्यंत पूर्ण झालेले दिसतं आहे। म्हणजेच बऱ्याच विद्यार्थ्यांचा फायदा या ठिकाणी झालेला दिसतो आहे। म्हणजे तिसरी आनंदाची बातमी आहे। चौथी आनंदाची बातमी बघाल तर या वर्षाकरिता 31 मार्च 2025 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत जे 600 कोटी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत, त्याच्यापैकी जास्तीत जास्त वाटप ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज व्यवस्थितरित्या भरलेले आहेत त्यांना म्हणजे वाटप केलं जाणार आहे। म्हणजेच नवीन क्लेम करणे, रिजेक्टेड क्लेम पुन्हा करणे, क्लेम रेक्टिफाय करणं हे जवळजवळ तुमचं आता या ठिकाणी कंटिन्यू ठेवलेलं आहे, म्हणजे बंद सध्या तरी केलेले नाही। त्याचबरोबर पुढे जर बघाल तर नवीन वर्षात म्हणजे 31 मार्च नंतर नवीन वर्ष म्हणजे नवीन आर्थिक वर्ष आपण त्याला म्हणतो, तर 31 मार्च 2025 नंतर हे फंडिंग पुन्हा प्राप्त केले जाणार आहे। म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की GR येईपर्यंत कोणती योजना बंद होत नाही, आणि यामध्ये 31 मार्च 2025ला रात्री 12 नंतर फंडिंग शक्यतो शासनाला रिटर्न जातो। म्हणजे जे उरलेले आहेत 600 कोटीपैकी रिटर्न जातील आणि पुन्हा ते परत प्राप्त करण्यासाठी थोडंसं पत्रव्यवहार केला जातो, आणि हे फंडिंग तुम्हाला प्राप्त झालं म्हणजे शासनाला प्राप्त झालं, DBTला प्राप्त झालं की परत एकदा एप्रिल किंवा मे 2025 पासून उरलेले सगळं वाटप केलं जाणार आहे, असं या ठिकाणी अपडेट अधिकृत सूत्रांकडून दिलेली आहे। त्यामुळे ही आनंदाची बातमी तुम्हाला नक्कीच बघायला हरकत नाही। त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केले म्हणजे तुमचे मित्रपरिवार आहेत अर्ज करण्यासाठी विचारत आहेत, त्यांनाही अर्ज करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता। तर यामध्ये लागणार आहे डोमिसाइल प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा LC जोडायचं आहे। आणि ज्यांना फॉर्म भरायला इश्यू येत आहे त्यांनी डायरेक्ट व्हिडिओ बघून करू शकता। त्याचबरोबर खाली लिंक दिलेली आहे किंवा नंबर दिलेले आहेत, त्यावर सुद्धा कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरायला देऊ शकता। तर डायरेक्ट ऑनलाईन अर्ज भरून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचला जाणार आहे। अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट लागणार आहे, त्याच्यासाठी डोमिसाइल लागणार आहे। त्याचबरोबर अप्रेंटिसशिप टाईमचं बँक स्टेटमेंट, ज्या कालावधीत तुमचं फंडिंग पडलेलं आहे त्या कालावधीत तुमचं स्टेटमेंट लागणार आहे। आधार कार्ड नंबर लागतो, जो लिंक मोबाईलवर OTP येतो, आणि कोणतंही बँक अकाउंट ज्याला आधार सीडिंग आहे। तर या सगळ्या डॉक्युमेंट्स तुमचं रेडी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता। आता पैसे येण्यासाठी तुमचा स्टेटस, बऱ्याच विद्यार्थी ज्यांचे क्लेम राईज्ड राहिलेले आहेत त्यांनी BTRAची मदत घ्या। प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे, अप्रूव्ड बाय एस्टॅब्लिशमेंट असेल तर रिजेक्ट होत नाही किंवा याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे। रिजेक्ट झाला तर लगेच पुन्हा क्लेम करा, जोपर्यंत लिंक चालू आहे तोपर्यंत ह्या गोष्टी चालूच ठेवा। नीड रेक्टिफिकेशन आलं, दुरुस्ती करा, काय दुरुस्ती करायची ती रिमार्कमध्ये दिलेली असते। अप्रूव्ड बाय RO आलं तर तुम्ही खुश व्हायला हरकत नाही म्हटलेलं आहे। पेंडिंग स्टेटस आलं म्हणजे अजूनही खुश व्हा, म्हणजे RO अप्रूव्ह झालं की पेंडिंग स्टेटस येतं, परंतु फेल स्टेटससुद्धा येतं। त्याच्यासाठी तुम्हाला आधार सीडिंग चेक करणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळा फेल्ड स्टेटस अद्यापही आलेलं आहे बऱ्याच मुलांचं। तर या ठिकाणी एक व्हिडिओ याच्यासाठी बनवला होता, तर NPCIच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सदर स्टेटस चेक करू शकता। व्हिडिओ लिंक सगळ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्याच आहेत। त्याचबरोबर
हे जो म्हणजे योजना आहे, ही जी योजना आहे ती सतत चालू सध्या तरी ठेवलेली आहे असं अधिकृत सूत्राकडून सांगितलेलं आहे. त्यामुळे हेच तुमची आनंदाची बातमी होती आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सदर सांगा. आणि ज्यांना अर्ज भरायला अडचणी येत आहेत त्यांना खाली मदत केली जाणार आहे, खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही पूर्ण फोन करून डिटेल्स अर्ज भरून घेऊ शकता. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.